पाहूया हा प्रश्न. प्रश्नामध्ये काय दिले, आकृतीमध्ये एम हा वर्तुळाचा व्यास व रेषा एम स्पर्शिका आहे. जर एन 25 सेंटीमीटर, एडी 9 सेंटीमीटर, तर वर्तुळाची त्रिज्या काय? मग त्रिज्या काढण्यासाठी आपला हा जो वर्तुळाचा व्यास एम एन आहे तो आधी शोधून घ्यावा लागेल. आणि तो शोधण्यासाठी आपल्याला आधी यापासून ए एम पासून जो स्पर्शिका खंड होईल त्याची आपल्याला आधी लांबी शोधून घ्यावी लागेल. एकाच बिंदूतून जर वर्तुळाला एक स्पर्शिका काढली आणि एक ही वृत्तछेदिका काढली तर ही स्पर्शिका खंड जो आहे ए एम जो वर्ग आहे तो वर्ग ए एन आणि एडी यांच्या गुणाकार एवढा असतो. ही आपल्याला मांडणी आधी करून घ्यावी लागेल आणि त्याच्यावरून आपल्याला काय करावं लागेल, आधी एम ची किंमत काढावी लागेल. मग एन किती आहे आपल्याकडे, एन दिलाय 25 दिलेला आहे. एडी किती आहे 9 आहे. आपल्याचं वर्गमूळ काढावं लागेल. वर्गमूळ जर काढलं तर 25 गुणिले वर्ग 5 चा, 9 गुणिले वर्ग 3 चा, म्हणजे 5 त्रिक 15. 15 सेंटीमीटर जे उत्तर होईल ते कशाचं होईल, ए पासून एम पर्यंत 15 सेंटीमीटर आलं. आता राहिले काय आपल्या याच्यामध्ये की आपल्याला एम एन काढावं लागेल. एम एन का काढावं लागेल, वर्तुळाचा व्यास माहित झाला की वर्तुळाची त्रिज्या अर्धी करता येईल. मग हा काटकोन त्रिकोण तयार झाला. या त्रिकोणामध्ये जो ए एन ही काय, ए एन त्रिकोणामध्ये कर्ण असेल आणि आपल्याला माहिती आहे की कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरज एवढा असतो. एम चा वर्ग एम एन चा वर्ग म्हणजेच काय, कर्ण ए एन वर्ग होईल. हे पायथागोरसच्या नियमानुसार आपल्याला या ठिकाणी एम एन काढावा लागेल. 15 चा वर्ग करायचा, एम एन वर्ग तसाच ठेवायचा आणि ए एन म्हणजे आपल्याकडे आहे 25, म्हणजे तो होईल 25 चा वर्ग. आता काय करावं लागेल, एम एन वर्ग जर शोधायचा असेल तर 25 च्या वर्गामधून 15 चा वर्ग वजा करायचा. 25 चा वर्ग 625 माहिती आहे, 15 चा वर्ग 225 माहिती आहे. 625 मधून 225 गेले 400. मग 400 कुणाचा वर्ग आहे, 400 हा 20 चा वर्ग आहे. म्हणजे एम एन काय झाला, 20 झाला. आणि एम एन वर्तुळामध्ये काय आहे, व्यास आहे. मग व्यास जो आहे तो व्यास किती झाला, 20 सेंटीमीटर. आणि आपल्याला हे माहित आहे की व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. याचा अर्थ त्रिज्या ही व्यासाच्या अर्धी असते. म्हणजे त्याचा अर्थ त्रिज्या जी वर्तुळाची त्रिज्या याची अर्धी होईल. म्हणजे 20 ला 2 ने भाग द्यावा लागेल आणि भागलं की उत्तर काय होईल, 10 सेंटीमीटर. म्हणून या वर्तुळाची त्रिज्या काय झाली, 10 सेंटीमीटर. पर्याय पहिला.